कामगार एकजुटीचा विजय असो। राजकुमार घाळे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। बाबा राव तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गेल्या 6 महिन्यापासून शासकीय धान्य गोदामातील काम करणाऱ्या माथाडी कामगारांना मोबदला देण्यात आला नसून तसेच विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करण्यात येत असून याच अनुषंगाने दिनांक 10 मार्च सोमवार रोजी पाटोदा तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनाला भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई विष्णुपंत घोलप यांनी पाठिंबा दिला असून तात्काळ शासनाने माथाडी कामगारांचे प्रश्न मार्गी लावावे नसता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे। या आंदोलनात गणेश लोंढे, प्रशांत नाईकवाडे, वसंत चव्हाण, सुदाम जाधव, गणपती कुटे, महादेव सुकाळे, हनुमंत कदम, बाप्पासाहेब मंडलिक आदी करत असून या आंदोलनात विविध क्षेत्रातील मान्यवर पाठिंबा देत आहेत। बीड जिल्ह्यातील सर्व माथाडी कामगारांना गेल्या 6 महिन्यापासून पगार नाही। जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही असं चालू ठेवणार असा आम्हाला राजकुमार घाळे साहेबाचा आदेश आहे आणि आम्ही पगार मिळेपर्यंत असंच आंदोलन चालू ठेवणार। महागाई निर्धनशक जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत चालू ठेवणार। आज 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण आहे, इथून पुढे कंटिन्यू ठेवणार जोपर्यंत पगार मिळत नाही तोपर्यंत। आज शासकीय धान्य गोदाम हमाल म्हणजे माथाडी कामगार यांचं 1 दिवसाचं धरणे आंदोलन पाटोदा या ठिकाणी चालू आहे। त्यांचा विषय गेल्या 6 महिन्यापासून त्यांचा केलेल्या कामाचे पैसे मिळालेले नाहीत। हे राज्यकर्त्याची आणि प्रशासनाची मोठी चूक आहे, कारण एका बाजूला 8व्या वेतन आयोगाची तयारी चालू असताना राज्य आणि केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्याची, दुसऱ्या बाजूला 6 महिने कष्ट करणाऱ्याचे पैसे देऊ शकत नाहीत। हा कुठला धंदा? यासाठी ह्या हमालाच्या बाजूने आम्ही भारतीय शेतकरी कामगार पक्ष म्हणून शिंद्यांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहू। जर यांनी तात्काळ निर्णय नाही जर घेतला तर आम्ही यांच्याबरोबर तीव्र आंदोलन करू, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।